नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे छान छान गोष्टीमध्ये। इथे तुम्हाला मिळतील मजेदार गोष्टी, छान छान कथा आणि खूप सारा आनंद। छान छान गोष्टी, मग आता सबस्क्राइब करा आणि आपल्या गोष्टींचा दुनियेत या। एका गावात एक खूप मोठं किराणा दुकान होतं। त्या दुकानात गोड गोड लाडू, बिस्किटं आणि धान्याच्या भरपूर पोत्यांचा साठा ठेवलेला होता। त्याच दुकानाखाली खूप सारे उंदीर राहत होते। जसं दुकानाचा मालक रात्री घरी जायचा तसं सगळे उंदीर बाहेर पडायचे। चू चू करत ते संपूर्ण दुकान डोक्यावर उचलून धरायचे। ते रोज दुकानातील धान्य आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मजेत खाऊन टाकायचे आणि इकडे तिकडे उड्या मारत सगळीकडे घाण पसरवायचे। उंदरांच्या या रोजच्या त्रासाला कंटाळून दुकानाच्या मालकाने डोकं पकडलं। त्याने ठरवलं, आता काहीतरी करायलाच हवं। दुसऱ्याच दिवशी तो एक मोठी जाड-जूड मांजर दुकानात घेऊन आला। ती मांजर म्याव म्याव करत अलगद पावलांनी चालायची। तिची पावलं इतकी मऊ होती की चालताना अजिबात आवाज होत नव्हता। ती रोज दबा धरून बसायची आणि एक एक करून उंदीर पकडू लागली। यामुळे बिचारे उंदीर खूपच घाबरले। आता कोणाचीही हिंमत उरली नव्हती की दुकानातून काही चोरावं। शेवटी सगळ्या उंदरांनी मिळून एक मोठी सभा बोलावली। या मांजरीपासून कसं वाचायचं यावर ते सगळे विचार करू लागले। तेवढ्यात एक खूप उत्साही आणि चपळ तरुण उंदीर उडी मारून मध्ये आला। तो आपली शेपटी हलवत म्हणाला, माझ्याकडे एक जबरदस्त उपाय आहे। जर आपण त्या मांजरीच्या गळ्यात एक मोठी घंटा बांधूया, जशी ती आपल्याजवळ येईल तशी घंटीचा टणटण आवाज येईल। तो आवाज ऐकताच आपण लगेच पळून आपल्या बिळात जाऊ। हा भन्नाट विचार ऐकून सगळे उंदीर आनंदाने नाचू लागले। एकमेकांना टाळ्या देत ते म्हणाले, वाह वाह, काय भारी उपाय आहे, आता आपला जीव वाचेल। पण तेवढ्यात कोपऱ्यात बसलेला एक शहाणा पांढऱ्या मिशांचा म्हातारा उंदीर हळूच उभा राहिला। त्याने आपली काठी ठकठक केली आणि शांत आवाजात म्हणाला, थांबा, उपाय तर खूप छान आहे, पण मला सांगा, त्या भयानक मांजरीच्या जवळ जाऊन तिच्या गळ्यात घंटा बांधायला जाणार कोण? हे ऐकताच सगळे उंदीर एकमेकांकडे बघू लागले। सगळे एकदम गप्प झाले। कोणाकडेही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि ना कोणात मांजरीजवळ जाण्याची हिंमत होती। मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सांगणं सोपं असतं, पण करून दाखवणं खूप कठीण असतं। गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।